आपण पाहिला होता ज्यांनी अगदी जो यजमान संघ आहे त्या यजमान संघाच्या विरोधामध्ये चांगला खेळ दाखवला आणि दुसरा सामना जिंकला होता तो रेडगर संघ आपण पाहतोय. त्यांच्या वाट्याला येणार आहे इथून फिल्डिंग आणि फलंदाजी त्यांनी समोर समर्पित केलेली आहे ती म्हणजेच गौरी स्पोर्ट निवालीला. एके एंटरप्राइजेसचे सर्व प्रणव भोपे यांचं इथं आगमन झालेलं आहे. या सामन्याचा आनंद ते घेत आहेत. त्यानंतर जयवंत भोपे या सर्वांचं मी नक्कीच स्वागत करू आणि त्यांना विनंती असेल आपण देखील या मंचावरती आपलं देखील स्वागत आहे. 4713 4713 जी इको कार आहे बघा ती आपण रस्त्यामध्ये पार्क केलेली आहे त्यामुळे रस्त्यावरून गाडी जाईल अशी ती पार्क करा अशी सर्वांना विनंती आहे. 4713 इको गाडी आहे ती इको गाडी आपण जी पार्क केलेली आहे ती व्यवस्थित आपण पार्क करून घ्यायचे. त्यानंतर 40+ लिजंड खेळाडू आपण पाहतोय जयवंत भोपी या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलं देखील स्वागत आहे. विकास भगत देखील आपण पाहतोय चांगले उत्कृष्ट खेळाडू या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलं देखील स्वागत आहे. मॅचकडे सर्वांना घेऊन चालेल. वी आर हेअर फॉर द बेस्ट टुर्नामेंट. आपण पाहतोय TCC ट्रॉफी 9व संस्मरण या स्पर्धेचं पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी आलेल्या तमाम रसिकांचं या क्रीडांगणावरती खेळणाऱ्या खेळाडूंचं आणि आलेल्या सगळ्या अतिथीगणांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. हा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये अवतरलेली ही स्पर्धा आपण सर्व इथे एन्जॉय करत आहोत. आमच्यासोबत आज आपण पाहतोय या परिसरातील एक नामांकित पंच म्हणून ज्यांची गणना केली जाते व्हायब्रेशनल अंपायर हे बिरुद जे आपल्या खरं तर छातीवरती बिरवत आहेत ते आपण पाहतोय रायगड पंच असोसिएशनमधील मान्यताप्राप्त पंच सांडी पालकर. त्यांच्यासोबत आहेत बेलोली गावचा एक उत्कृष्ट क्रीडा खेळाडू ज्यांनी अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटचं क्रीडांगण गाजवलं आणि त्यानंतर आता पंचगिरीमध्ये ज्यांची वर्णी लागली जाते सुनील तांडेल सर आपण पाहतोय जे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. दोन्ही पंचांकडून देखील आपण पाहतोय आता वॉर्निंग्स दिल्या जातील खेळाडूंना आणि 3 षटकांचा हा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला जिथे आपण पाहतोय विजेता संघ खेळेल. विजेत्या संघासोबत अर्थातच एका बाजूने आहे भैरवदेव रेडगर आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना आपण पाहणार आहोत गौरी स्पोर्ट नेवाली. टॉस जिंकत प्रथमतः भैरवदेव रेडगर या संघानं स्वीकारलेली आहे फिल्डिंग आणि फलंदाजीचं आमंत्रण आहे गौरी स्पोर्ट नेवालीसाठी. या संघामध्ये भरपूर खेळाडू नाही आहेत. प्रणव या खेळाडूला आता आपण खेळताना पाहू जो पहिल्या मॅचमध्ये इनॅक्शनमध्ये नव्हता. या मॅचमध्ये तो आता इनॅक्शनमध्ये आपण सर्वांना पाहायला मिळेल. पहिलं षटक हाताळलं होतं निशूनं थोडासा मागडा ठरला होता. प्रणय बलिराम भोपी एक एंटरप्राइजेसचे सर्व आणि 7874 ब्रँड ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून अलीकडच्या खरं तर मागील हप्त्यामध्ये जी ज्यांनी ऑर्गनाईज केली होती आणि यशस्वीरित्या संपन्न झालेली ती स्पर्धा आपण सर्वांनी पाहिली. अग्री कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थाचे खरं तर खजिनदार जे आहेत ते आपण पाहतो या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील याच्या मंचावरती आपलं देखील स्वागत आहे. वन्स अगेन सर्वांचं करतोय मनपूर्वक स्वागत आणि पंचांकडून आलाय ग्रीन सिग्नल. द गेम इज ऑन लेट्स प्ले. आरंभ हे प्रचंड बोले मस्तकों के झुंड आज जंग की झड़ी को तुम बुहार दो मौत अंत है नहीं तो फिर मौत से हम क्यों डरे ये जाके आसमान में बहार दो. सर्वांना करूयात या सामन्यापासून शुभेच्छा आणि खेळाची झालेली सुरुवात. वाल बिगन इज हाफ डन. यश म्हणजे तुमचा अर्धा पल्ला तुम्ही तिथेच निश्चित केलेला आहे. चांगली सुरुवात कुठला संघ करेल. यॉर्कर लेंथनं केलेली सुरुवात धीरज DK समोर हा चेंडू होता. दमदार चेंडू रिलीज केलाय गोलंदाज प्रणव भोपी फिरकीपट्टू हा रेडगर टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामांकित गोलंदाज सध्याच आपण पाहिलं ज्यानं खरं तर उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक विजेता खेळाडू आहे या खरं तर हंगामामधील आउटस्विंग केला होता आणि इथे झेलची नामी संधी. फलंदाज होईल बाद अतुल कातारा एके is back to the pavilion. Batsman out. मोठा फटका घेऊ दिला नाहीये अतुल काथाराला. बॅकफुट वरती आहे हा खेळाडू. आधीच्या मॅच मध्ये देखील आपण अलीकडच्या मॅच मध्ये चर्चा केली या खेळाडूची की हा थोडासा आउट ऑफ फॉर्म चाललाय यंदाच्या हंगामामध्ये. सरावाचा अभाव जाणवतोय कदाचित मे बी या खेळाडूकडे आणि आपण पाहतोय आज मात्र खातही न खोलता गोल्डन डकचा शिकार झालाय खेळाडू अतुल. हा पहिला धक्का टीम नेवालीला बसलेला आपण पाहिला. धीरज कातारा सेफ आहेत तग धरून मैदानामध्ये. नवीन फलंदाज कॅफेचे जी बाईटचे ओनर आमचे NK नितेश कातारा मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला खेळताना पाहायला मिळतील.
येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने खेळ होणार हे पाहणं महत्त्वाचं. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत प्रणव भोपीनं. दमदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, प्रत्येकी चेंडूमध्ये व्हेरिएशन देणं या खेळाडूचं वैशिष्ट्य. बॉलिंग 150 इज नॉट द क्रिकेट, इज बियॉन्ड दॅट. व्हेरिएशन क्रिकेट इज गती परिवर्तन. या तर गती परिवर्तनाचा खेळ आहे. हे सिद्ध करत असताना आणि प्रज्वलित करत असताना मैदानामध्ये गोलंदाजी करतोय प्रणव भोपी. दमदार गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी साकारलेली आहे. टीमची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच टोटल 2 धावा धावफलकावरती 1 गड्याचा मोबदला. प्रणव भोपीची अफलातून गोलंदाजी आणि एक सुंदर सुरुवात पहिल्या षटकामध्ये. हा फटका खेळलाय ऑन साईडच्या दिशेमध्ये, गॅप मधून फटकारलेला चेंडू गोळीच्या वेगानं चेंडू सीमारेषा पार. बऱ्याच कालावधीनंतर नेट नंबर 5 वरच्या चेंडूवरती आलेला हा धमाकेदार मॅग्निफिसंट चौकार. या बेधुंद वादळांना कुठला किनारा. आता मैदानामध्ये धीरज कातारा नावाचं वादळ. प्रीवियस मॅच मध्ये 41 दिल्या होत्या. या मॅच मध्ये देखील तशाच धावा देण्यासाठी मी आहे सुसज्ज आणि त्याच्याच बॅट मधून हा सुसाट स्ट्रोक, सीमारेषा पार चेंडू, षटकार. क्या बात आहे. हा स्ट्रोक पहा तुम्ही, अगदी रोम बनवला होता. त्यानंतर बॉलला पिकअप करण्याची स्टाईल जी आपण पाहिली, अगदी इज इन्स्पायर्ड फ्रॉम KL राहुल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज धीरज कातारा. 4 मध्ये 11चं योगदान वैयक्तिक. या खेळाडूच्या माध्यमातून टीम 12 या धावांकावरती खेळते. 1 षटकाचा खेळ संपला, 1 गड्याचा मोबदला गौरी स्पोर्ट नेवालीनं मोजलेला आहे. टॉस जिंकत भैरवदे रिडगर संघानं प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली. गोलंदाजीचा स्वीकार त्यांनी केला. आमंत्रण दिलं फलंदाजीचं नेवालीला. पहिले 4 चेंडू अगदी दमदार राहिले, ज्यामध्ये बोलबाला राहिला रिडगर संघाचा. परंतु त्यानंतरचे 2 बॉल आणि त्या 2 बॉलवरती दादागिरी मात्र खपून घेतली जाणार नाही हे सांगत असताना प्रीवियस मॅच मध्ये मी 41 बनवल्यात नॉट आउट. आणि मग त्याच खेळीला संस्मरत त्यानं मात्र दाखवलेला धमाका. इथे फटका फसलाय, हवेमध्ये बॉल आहे. संदेश भोईर मनाच्या आपण राहतोय, जीवाच्या अंतःकरणापासून आपण या खेळाडूला प्रयत्न करताना पाहिलं. हेअरस्टाईल थोडे मध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. आपत्कालीन घटना घडतात त्यामुळं थोडीशी आपण पाहतोय जी खेळाची जी स्थली आहे ती देखील विस्कळीत होताना पाहायला मिळत आहे. परंतु जगदीश खेबुडकर सरांनी एका कवितेमध्ये खूप छान पद्धतीने मांडलेलं आहे पहा. त्या खरं तर कवितेला संस्मरत आपण पाहतोय आणि चांगल्या खेळाला प्राधान्य देखील दिलं जाते खेळाडूंच्या माध्यमातून. हलक्यातानं कट केलंय, गॅप मधून फटका, एक्झिक्यूट, पॉवरफुल स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, धावा मिळत आहेत. 4 चौकार. धमाकेदार हा फलंदाज आहे. गौरी स्पोर्ट नेवाली म्हटली तर मग धीरज कातारा हे नाव आठवतं सर्वांना. अगर युद्ध जीतना है तो फिर सेनापति को गिराव, हा मंत्र आजमावा लागेल. आणि त्या शोधामध्ये तुषार भोपी डाऊन दिग्रावून सेकंड स्लिपला उभे होते. कमबॅक केलाय त्यांनी आणि कमबॅक तोही धमाकेदार. चांगला झेल टिपत असताना हा दिलाय खूप मोठा धक्का टीम नेवालीला. फलंदाज बाद गडी क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाला. बॅट्समन आउट. वरती बाद झालाय. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन जर पाहिलं तर अगदी या खेळाडूनं आतापर्यंत आपल्या टीमसाठी 56 धावा दिलेल्या आहेत, ज्यामध्ये पहिल्या मॅच मध्ये त्यानं 17 चेंडू खेळला होता, आता 6 चेंडू, टोटल 23 चेंडू मध्ये या 56 धावा या स्पर्धेमधील या खेळाडूच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा स्टॅट्स कार्ड होता या खेळाडूचा आणि स्टॅट्स कार्ड सांगून जातो या खेळाडूचा खेळ आणि आक्रमकता, अग्रेसन. धमाकेदार हा फलंदाज आहे.
परिणामतः बाद व्हावं लागले. 17 वरती हा दुसरा धक्का बसलाय. निशांत भोपी या खेळाडूनं मिळवलेली ही सफलता आपण पाहिली, जिथे 3 मध्ये 5 धावा खर्च करत 1 गडी बाद केला आणि यशस्वी गोलंदाज आता या मॅच मध्ये आपली गोलंदाजी साकारत असताना छोट्या सनीचा प्रतिभावंत खेळाडू 1 मध्ये 6ची गरज असताना अगदी नागझरीच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला षटकार लगावत तो सामना जिंकला होता. तिथे प्रणव भोपीला आपण पाहिलं की त्यानं अगदी बेस्ट बॉलर हा पुरस्कार जिंकला होता. अजून एक धक्का देण्याच्या शोधामध्ये आहे खेळाडू आणि अजून एक फलंदाज होईल बाद. महेश पाटील गोल्डन डकचा शिकार, झेलबादच्या स्वरूपात हा तिसरा धक्का टीम नेवालेला. विकेट गहाल झालेले आहे. अजून एक फलंदाज बाद होतोय आणि या बाद झालेल्या फलंदाजानं आपण पाहतोय थोडंसं दडपण आता मात्र गौरी स्पोर्ट नेवाली संघावरती येताना लादताना आपण पाहतोय. गोलंदाजी करणारे इडगर संघाचे गोलंदाज निशांत भोपीचा आक्रमक कारनामा, महेश पाटील फिरकीपटूला बाद केलंय. निराश नजरेनं हताश मनानं या खेळाडूला माघारी परतावं लागलं आणि हा धक्का आपण पाहिला टीमला बसलेला आहे. एका पाठोपाठ एक एखादी ताडपत्री गुंडाळी इतक्या सहजतेनं 3 विकेट गुंडाळल्या प्रणवसह निशांतनं आणि शांत केलंय, पूर्णपणे डॉमिनेट केलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये महेंद्र पाटील, तितक्याच ताकदीचा फलंदाज, लोणच्यासारखा मुरलेला आणि अनुभवानं भरलेला परिपक्व खेळाडू आपली परिपक्वता सिद्ध करेल का हे प्रश्न आहे. संघ अडचणीमध्ये जरूर आहे. 3 षटकांचा सामना आहे, किमान हाणामारी आणि जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. कॉज ऑफ इडगर संघ म्हटला तर मग त्यांचे अपकमिंग यंगस्टार ज्यांनी खरं तर शिरकाव या संघामध्ये केला आणि इंटर केल्यानंतर अगदी आपल्या फलंदाजीतून सर्वांना इम्प्रेस केलं. सुरुवातीचाच खरं तर डेब्यू या 2020-24चा आपण पाहिला त्यांचा, की जो धमाकेदार त्यांनी सादर केला रंगमंचावरती. हा चेंडू नो बॉलचा इशारा, इट्स अ नो बॉल कॉल. आता संधी राहील खेळाडूला मोठा फटका घेण्याची. टीमच्या धावसंख्येमध्ये जर आपण लक्ष केंद्रित केलं तर मग टीम जाऊन पोहोचते 20 या अंकावरती. अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक आहे. निशांत भोपी पुढील चेंडू टाकण्यासाठी होणार सज्ज. गौरी स्पोर्ट नेवाली म्हटलं तर मग त्यांच्याकडे चांगले गोलंदाज देखील उपलब्ध आहेत, यात काही मात्र शंका नाहीये. त्यामुळं मी म्हणेन किमान 10च्या सरासरीनं जरी देखील चालणं त्यांच्यासाठी महत्वाचं. व्हाईट बॉलचा हा इशारा, आधीच दुष्काळ आणि त्यामध्ये हा 13वा महिना. टीमची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. 22 लॉस ऑफ 3 विकेट. बंदे है मुझसे हम पे किसका जर उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी हिम्मती हर कदम, अपने हाथों किस्मत लिखने आज चले हम. आज मात्र नशिबांच्या रेषांवर अवलंबून न राहता आपलं नशीब लिहिण्यासाठी उतरलेत सर्व एकत्रित खेळाडू आणि त्यांचा हा खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू यॉर्कर लेंथ वरती खरं तर रिलीज केला. वेगवान चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर, ऑफ स्टंप दी यॉर्कर चेंडू. क्या बात आहे, नन्ना परिंदा. एकूण धावा झाल्या धावफलकावरती 22. या ओव्हरमधून आल्या 10 धावा आणि अशा पद्धतीनं टीम जाऊन पोहोचते. टोटल 22 वरती 3 गड्यांचा मोबदला आहे. वेगवान रफ्तार का सौदागर, उंच खुरा बांधा आणि शरीरयष्टीला खर तर पूर्णपणे वापरत नियमितपणे वेरिएशन दाखवत गोलंदाजी करणारा गोलंदाज. कल्पेश सज्ज असेल अंतिम षटक डेथ ओव्हर स्पेशालिस्ट महेंद्र समोर. हा चेंडू फटका छान खेळलेला आहे, दिशा दिली आहे फाईन लेगच्या रिजन मध्ये. फाईन स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. धमाकेदार मच नीडेड बाउंड्री फॉर टीम नेवाली. चौकार. क्या बात है,
बॅकअप कसं द्यायचं याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये महेंद्र पाटील 40+ लिजंड खेळाडू आणि लिजंड इज ऑलवेज लिजंड. अनुभव पूर्णपणे भरपूर या खेळाडूकडे आहे. अनुभव एक ऐसी कंगी है जो सर के बाल झडने पर हमें मिलती है आणि इथे आपण पाहतोय त्या अनुभवाचा पूर्णपणे वापर करताना खेळाडू. फटका चांगला खेळलाय तिकडे गौरव. हा झेल आपण पाहिला भूमीला डान होतोय तिथे धावा चोरत असताना फलंदाज प्रयत्न चांगले केले गौरवनं. झेल काहीसा कलेक्ट करू शकला नाही परंतु प्रयत्नांना मी मिळेल 10/10. खूप छान प्रयत्न झाले आणि इथे आपण पाहतोय या बॉलवरती 2 धावा घेत असताना फलंदाज टीम जाऊन पोहोचले 28 या अंकावरती. 28 रन 12.00च्या सरासरीनं धावगती राखतायत फलंदाज आणि चांगला परफॉर्मन्स त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज ओव्हर द विकेटनं. हा फटका खेळलाय मिड विकेटच्या रिझनमध्ये. फिल्डर तिकडे सौरभ 1 रन कंप्लीट करताय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे इथे क्लोज एन्काउंटर होणार आणि एनके बाद धक्का टीमला. बॅट्समन आउट रनआउटच्या स्वरूपात. हा गडी क्रमांक 4 तंबूच्या आश्रयाला. मध्ये 3चं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. महेंद्रनं एकतर्फी किल्ला मैदानामध्ये जरूर लढवलेला आहे. 4 मध्ये 8 धावा आहेत. धावफलकावरती 29 आणि 4 गड्यांचा मोबदला खेळतायत गौरी स्पोर्ट नेवाळी संघाचे खेळाडू. या षटकातील अंतिम 3 चेंडू शिल्लक कल्पेश गोलंदाजी करत असताना कुठल्याही प्रकारची सफलता नसताना मात्र 7 धावा आतापर्यंत 3 चेंडू मध्ये त्याच्या माध्यमातून इकॉनॉमिकल स्पेल देण्याचा त्याचा प्रयत्न परंतु 12च्या सरासरीनं चाललेत फलंदाज. यावेळचा बॉल प्रणयसाठी आपण पाहिला अगदी गुडलँड स्पॉटला अपटीबार चेंडू. संधी मिळते इथे या खेळाडूला. चिपले संघामध्ये आपण पाहतो नियमितपणे सराव सेशनसाठी उपलब्ध असलेला खेळाडू. अगदी आपल्या आज गावच्या अस्मितेसाठी टीम मध्ये उतरताना आपण त्यांना पाहू. प्रणय पाटील अजूनही 2 चेंडू त्यांच्या वाट्याला जरूर येणार आहेत. वेगवान चेंडू आहे तिकडे आणि धावा चोरत असताना पहा सिंगल अटेम्प्ट झालेले आहे. बाईच्या स्वरूपात ही धाव आपल्याला पाहायला मिळते. 1 रन आपण पाहतोय टीमच्या कार्डवरती ऍड केली जाते. राऊंड फिगर मध्ये 30 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. शेवटचा अंतिम 1 बॉल आता शिल्लक आहे. कल्पेश गोलंदाजी करत असताना 8 धावा इकॉनॉमिकल स्पेल या खेळाडूचा आपल्या टीमसाठी. साऊथ आफ्रिकाची जर्सी परिधान करत आज रेडगर संघ मैदानामध्ये. परफॉर्मन्स तसाच आहे. फटका छान खेळलेला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे महेंद्रच्या बॅट मधून हा येतोय. एक इलिगंट स्ट्रोक नटराज स्टाईलनं बॉलला सीमारेषा पार धाडलंय आणि एक परफेक्ट मच निडेड सिक्सर टीम गौरी स्पोर्ट नेवालीसाठी. 6 आल्या 36 धावा धाव फलकावरती. पहिलं सेशन समाप्त. पोलीस संघाचे संघनायक सुमित्या लगेच टॉस करण्यासाठी आणि इनामपुरी संघ आपण देखील टॉस करण्यासाठी यावं. गौरी स्पोर्ट्स नेवाली संघानं प्रथम फलंदाजी करत असताना 36 धावा उभारल्यात.
आणि 37 धावांचा टार्गेट असेल रंश अँड शौर्य 11 भैरवदेव रिटगर या संघाला. अग्री टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्व तथा अग्री कोली कराडी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पनवेल तालुका खजिनदार 7874 चषकाचे आयोजक या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रणय भाई भोपी आपलं सहर्ष स्वागत. सचिन आले इनामपुरी संघाचे कॅप्टन सचिन यावं टॉस करण्यासाठी. सुमित आले दापोली संघाचे संघनायक. दोन टीम मध्ये आपण टॉस करूया. मी टॉस करण्यासाठी इथे विनंती करतो रमेश भाई आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. तर टॉस करूया मित्रांनो. रमेश वलवली यांच्या शुभास्ते आपण टॉस करूया. एक दमदार गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे मित्रांनो. आज सध्या तुम्ही पाहताय अंगरक्षक यांच्या भूमिकेमध्ये नेहमी त्यांची जबाबदारी राहिली. तर टॉस का बॉस इनामपुरी. तर केपीसी इनामपुरी विरुद्ध जय हनुमान दापोली. मित्रांनो आपण गौरी स्पोर्ट्स नेवालीचा विचार केला तर अष्टविनायक धाबा मालक तथा हॅट्रिक सलग 2 वेळा ज्यांना ग्रामपंचायत सदस्य होण्याचं सौभाग्य लाभलं त्या अर्थातच आकाश शेठ कातारा आज नाहीयेत युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. मागच्या वर्षी गौरी स्पोर्ट्स नेवालीमध्ये ज्यांच्या माध्यमातून iPhone 11 Pro Max स्वतः आम्हाला त्यांनी गिफ्ट दिला होता त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. तसेच गावदेवी कंस्ट्रक्शनचे ओनर सन्मान्य विनोद शेठ चौधरी साहब आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. और चलते मैदान की तरफ. ओ पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट खेला है. मिड ऑन ऊपर था. लॉन्ग ऑन में कोई खिलाड़ी मौजूद नहीं और पहली गेंद के ऊपर मिलेगा शानदार चौका. 4 रन. सकते हैं दोस्तों कि यहाँ पर पूरी तरीके से जबरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन. पिछले मैच में कल्पेश नहीं थे, उनकी वापसी हुई. प्रणव नहीं थे, उन्होंने वो कमबैक किया. यानी कि 2 महत्वपूर्ण गेंदबाज उनके वापस आए इस मैच में और बल्लेबाज तैयार. और इस बार बाहरी किनारा मौका बन सकता था. आतिश कातारा शायद वहां पर पहुंचे नहीं. लगभग ये बड़ा विकेट हाथ में लग सकता था लेकिन किस्मत ने साथ दिया वहां पर सैंडी भोईर का जहां पर उनका कैच छूटा है. रिप्ले देखिए धीरज की बेहतरीन गेंद थी. अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से दूर थी और इनसाइड आउट कवर्स के ऊपर मारने का प्रयास किया था. लगभग पहुंचे ही थे लेकिन थोड़ा सा शॉट रहे वहां पर आतिश कातारा. अन्यथा ये पहला विकेट मैदान से बाहर लौट सकता था. 5 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. 37 रनों का टारगेट है. अभी भी चाहिए 16 गेंदों में 32 रनों की दूरी. मेडन विकेट प्लस 3 विकेट, मेडन ओवर और प्लस 3 विकेट का रिकॉर्ड इस श्रृंखला में इस खिलाड़ी के नाम पर. और तेजी के साथ गति में थोड़ा सा रफ्तार यहां पर देखने को मिली और रफ्तार के साथ बल्लेबाज को उन्होंने किया था गिरफ्तार. डॉट बॉल की समाप्ति. तेज गेंद थी ये, पूरी तरीके से सीधी फीकी और काफी तेज यहां पर विकेट कीपर के हाथों में जाती हुई. डॉट बॉल की समाप्ति. अच्छा कमबैक यहां पर गेंदबाज डीके के द्वारा. इस बार अच्छा शॉट लेकिन लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद. अतुल कातारा के द्वारा कोई गलती नहीं. सौरभ होंगे आउट. पिछले मैच में 2 जीवनदान मिले थे लेकिन इस मर्तबा नेवाली टीम के खिलाड़ियों के द्वारा कोई गलती नहीं और यह पहला करारा छटका रंश एंड भैरवदेव 11 रिटगर. रंश एंड शौर्य 11 भैरव रिटगर को पहला झटका. इसकी पहली गेंद के ऊपर वेलकम बाउंड्री आई थी रंश एंड शौर्य 11 भैरवदेव रिटगर टीम के लिए लेकिन उसके बाद सिंगल निकालकर सैंटी जैसे नॉन स्ट्राइक पर आए. फिर गेंदबाजी में दबदबा नजर आया और इस बार बल्ले के स्लॉट में आई है. पावर प्ले का ओवर है. बेहतरीन स्ट्रोक मिड विकेट के रीजन में. एक समय लग रहा था कि ये कैच होने वाला था लेकिन खिलाड़ी बहुत दूर थे. वो वहां पर काउ कॉर्नर में थे जहां पर मिड विकेट तक वहां पर अंतर तय करना था उन्हें. मुश्किल बना ये कैच लपकना और मिली ये बाउंड्री. 4 रन.
12 से अधिक रन रेट है वहां रिक्वायर्ड रन रेट, लेकिन फिलहाल 5 गेंदों में 9 रन बने, 1 विकेट गवाया अब तक। रंश एंड शौर्य 11 भैरवदेव रीडगर टीम ने। अंतिम गेंद होगी इस पावर प्ले की, उसके बाद फील्ड खुली रखी जाएगी। 13 गेंदों में अभी भी 28 रनों की आवश्यकता है। नेक्स्ट मैच आपके सामने होगा केपीसी इनामपुरी बनाम जय हनुमान दापोली, जहां पर सिक्का उछला इनामपुरी के पक्ष में और निर्णय है उनका पेंडिंग। जरूर वो हमारे पास निर्णय भेजेंगे, लेकिन ये मैच समाप्त होने के बाद आपको निर्णय लेना जरूरी होगा। और कमाल का स्ट्रोक, कमाल का ये शॉट है, लेकिन सीधा गेंद लॉन्ग ऑफ, थोड़ा दूर था वहां पर वाडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से। इट्स मैक्सिमम 6 रन। ओवर की समाप्ति, अच्छी ओवर हो रही थी, लेकिन अंतिम 2 गेंदों में ये ओवर को महंगा बना दिया। ओवर नंबर पहला समाप्त, रन बने हैं 15, जीतने के लिए 12 गेंदें और 22 रनों की आवश्यकता। रिडगर गांव के नहीं बल्कि नेरे धुंधरे युवा का छोटा टाइगर जिसे कहा जाता है, उर्फ डैडी अंकुश शेठ वाघमारे, आइए आपका स्वागत है। 25,000 50,000 इनामों लगाने की ताकत जिनमें है। प्रणय भाई आपका स्वागत करेंगे। अग्री टूर्स एंड ट्रैवल्स जयवंत है हमारे एक जमाने के मशहूर गेंदबाज 40+। आज 40+ में दमदार गेंदबाजी उन्हें हमें देखने को मिलती है। स्वागत है सभी का। मैच में अभी भी ट्विस्ट है मेरे दोस्तों, क्योंकि ये मैच अभी भी दोनों टीमों की चर्चा करेंगे। तो 12 में 22 बनाने ये ओवर काफी महत्वपूर्ण होगा, क्योंकि इस ओवर में अगर कम रन आएंगे नेवाली सुरक्षित, अगर ये ओवर बड़ा मिला तो रिडगर टीम सुरक्षित। देखेंगे किसके हित में ये ओवर जाएगा, नेवाली या रिडगर टीम के पक्ष में। और राउंड द विकेट से फुल टॉस बॉल, मिस टाइमिंग जरूर है। ओमकार गेंद के पीछे दौड़ रहे जरूर, वहां पर 2 रन तो मुकम्मल करते हुए नहीं, दूसरा भी थोड़ा सा देर हो चुका था वहां पर। और सैंडी को जैसे गेंद चाहिए थी वो जरूर उनके रडार में आई थी, लेकिन मिस टाइमिंग स्ट्रोक उनका रहा, जहां पर पूरी तरीके से बल्लेबाज ने 2 रन चुरा लिए। और इसी 2 रनों की मदद से हालांकि बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 17 रन, 11 गेंदें बची और अभी भी जीतने के लिए 20 रनों की जरूरत। आतिश कातारा की ये पहली गेंद फुल टॉस थी, जहां पर फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज। संदेश व्यक्तिगत खेल रहे 7 रनों के ऊपर, राहुल भगत खेल रहे 10 रनों के ऊपर। और ये गेंद अच्छी थी, थोड़ा सा आगे जरूर निकले बल्लेबाज। बल्ले के स्लॉट में गेंद पूरी तरीके से आने, स्टंप कवर किए थे, फिर बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास जरूर किया था इन्होंने, मात्र वहां पर बीट होते हुए संदेश, जो स्वीप शॉट्स के लिए जरूर माहिर जाना जाता, लेकिन आज उनके बल्ले से जो शॉट चाहिए स्वीप वो नहीं निकले। अभी तक शांत रखा है मैं कहूंगा संदेश बोईर को। रनों और गेंदों के बीच में फासला 10 गेंदें 20 की जरूरत। चलिए इस बार ऑप्शन से बाहर है गेंद, अंपायर ने वाइड बॉल करार घोषित कर दिया है। पंडा आपका स्वागत है। जय हनुमान दापोली टीम की यहां पर इस सीजन की शायद पहली एंट्री होगी। तो ये वाइड बॉल, वाइड के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 18 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। 10 गेंदों में अभी भी चाहिए 19 रनों की जरूरत। अंतिम क्षणों तक ये मुकाबला आपके सामने काफी कांटे की टक्कर नजर जरूर आएगी। और ये शॉट इनका फेवरेट है, लेकिन वहां पर खिल्डर थे जिन्होंने की है गलती। प्रणय थे वहां पर, शायद एफर्ट लाजवाब था, कमाल का एफर्ट था इनका। अतुल कातारा उनसे बता रहा है कि आप बेहतरीन फील्डिंग की आपने। फुल टॉस, ये फेवरेट जोन है इनका। और बड़ा शॉट यहां पर एक समय लगभग निकाला ही था, लेकिन ये लगाई थी छलांग, कमाल का, ये कमाल का छक्का रोका है इस खिलाड़ी ने। ओह तारीफ काबिल ये फील्डिंग। मात्र इस गेंद के ऊपर रन होने चाहिए थे 6, जहां पर 1 ही रन मिला। और अपने टीम के लिए इस खिलाड़ी ने 5 रन रोके। 9 गेंदें 18, 3 गेंदें इंपॉर्टेंट होगी दोनों भी टीमों के लिए, क्योंकि मैच एक रोमांचक मोड़ पर चलता हुआ 2 टीमों के बीच में। फुल टॉस बॉल, यहां पर खराब गेंद करवाई और सीधा स्ट्रेट डाउन द ग्राउंड, मैक्सिमम 6 रन। ऐसा तो नहीं है कि गेंदबाज के लिए विकेट शॉट लग रही है। जितनी भी उन्होंने गेंदें फेंकी है ना आकाश, वो सभी के सभी फुल टॉस गेंदें फेंकी है। कहीं नहीं ये विकेट जो कम गिर रही है, या शायद जो गेंदें हैं उनकी ठीक नहीं गिर रही है, क्योंकि वहां पर कह रहे कप्तान
महेंद्र और साथ ही साथ वहां पर धीरज कि आप जो गेंदे करवा रहे हो फुल टॉस क्यों कर रहा है, थोड़ा सा टप्पा पीछे रखिए और इन फुल टॉस गेंदों के ऊपर फायदा मिल रहा है। ब्रंश एंड शौर्य 11 भैरवदेव रीडगर टीम के खिलाड़ियों को 25 रन बने हैं, अंतिम 8 गेंदे और जीतने के लिए 12 रनों की जरूरत। बॉलर तैयार राउंड द विकेट से और तेज बॉल डालने का प्रयास, यही कह रहे थे कप्तान कि आप ये गेंदे डालिए और कहीं ना कहीं वो गेंदे डालते हुए अब खेल बदलेगा। अंतिम मैच, गेंदे बची है 8 और जीतने के लिए चाहिए 12 रनों की जरूरत। राहुल और सैंडी फोइर की ये जोड़ी है मैदान में। ओह बढ़िया बढ़िया, दो टांगों के बीच में से गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में रफ्तार के साथ तेजी के साथ जाती हुई। इस ओवर की 2 गेंदें अभी तक बची हुई, यानी कि 8 में चाहिए टोटल 12 रनों की जरूरत। शायद मैच बॉल यहां पर आ चुका है, अभी तक यहां पर देख सकते हैं। तो एक गेंद शायद इस ओवर में वाइड है। एक मिनट, यस लास्ट बॉल बचा हुआ है। अंतिम 7 गेंदों में चाहिए 12 रनों की जरूरत। क्या बढ़िया यहां पर कमबैक करते हुए गेंदबाज आतिश कातारा। तेज बॉल डालने का प्रयास, वहां पर फील्डर है लॉन्ग ऑफ में, 1 रन तो जरूर मिलेगा। दूसरे का प्रयास नहीं करेंगे, मैच अभी भी बैलेंस है। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 1 विकेट के नुकसान के ऊपर 26, आने वाली 6 गेंदें और 11 रनों की जरूरत। अंतिम 6 गेंदें और जीतने के लिए 11 रनों की जरूरत है। हार कर जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं दोस्तों। ये 2 टीमें बिल्कुल जीत के लिए तरस रही है, लेकिन जो जीतेगा वो तिरंगा 11 मैदान के ऊपर अपना तिरंगा जरूर लहरा सकती है। हाई वोल्टेज ड्रामे में जहां पर 12 में प्रति ओवर 12 से अधिक रिक्वायर्ड रन रेट था, वही बरकरार रखते हुए रीडगर टीम ने भी बरकरार रखा है और नेवाली टीम ने भी, उनके गेंदबाजों ने बरोबर पकड़ा बरकरार रखा है। यानी कि 6 गेंदें 11, पहली 2 गेंदें निर्णायक होगी इस मुकाबले में और ये प्लस पॉइंट है नेवाली टीम के लिए कि उनके पास बाएं हाथ का गेंदबाज है। और रीडगर टीम की अगर अच्छी बात कहेंगे तो उनके पास 2 सेट बल्लेबाज है जो यहां पर उनकी निगाहें बन चुकी है। रिवर्स शॉट्स के लिए खिलाड़ी वहां पर तैनात रखा है जो डीप पॉइंट की तरफ बाउंड लाइन के नजदीक है। लॉन्ग ऑफ है, एक लॉन्ग ऑन, मिड विकेट और डीप स्क्वायर लेग। ये फील्डिंग की व्यू रचना बिल्कुल आप देख सकते हैं। और 30 यार्ड सर्कल में शॉट एक्स्ट्रा कवर, बैकफुट पॉइंट, फर्स्ट स्लिप शॉट, पाइन लेग। ये फील्डिंग की व्यू रचना बिल्कुल आप देख सकते हैं। चलिए 6 गेंदें 11 की जरूरत, बॉलर तैयार। और पहली गेंद बिल्कुल यहां पर पड़ने के बाद गेंद ने काटा बदला। एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं ओवर द लेफ्ट आर्म, ओवर द विकेट से आए। आई एम एक्शन है, स्लोवर गेंदबाजी करना पसंद करते हैं। अच्छा कट किया इस गेंद को, ऑफ कटर ये बाहर की तरफ निकाली। विकेट कीपर कप्तान महेंद्र ने अपना काम तमाम किया। 5 गेंदें और जीतने के लिए चाहिए 11 रनों की जरूरत। फील्डिंग में हल्का सा बदलाव, फर्स्ट स्लिप था, माफ कीजिएगा, जो बैकफुट पॉइंट था उसे शॉर्ट कवर की तरफ, एक्स्ट्रा कवर राजेश कातारा था, उन्हें मिड ऑफ की तरफ, लॉन्ग ऑफ को हल्का सा हटाया। ये फील्डिंग में व्यू रचना आप देख सकते हो, थोड़ा सा बदलाव करते हुए गेंदबाज तैयार। और खींचने का प्रयास किया है खिलाड़ी अतुल वहां पर मौजूद, जिनके द्वारा कोई गलती नहीं और रीडगर टीम को मिलता हुआ यह बहुत बड़ा झटका। खेल में अभी भी मजा बरकरार है क्योंकि अंतिम 4 गेंदें 11 की जरूरत। फाइट क्या कर रही रीडगर टीम, क्यों यहां पर गलतियों पर गलतियां कर रही है। जहां पर अंतिम 5-6 गेंदों में 11 रन चाहिए थे, वहां पर एक हाथ निकाल कर दे सकते थे, लेकिन राहुल भी तगड़े बल्लेबाज है जरूर, लेकिन वो मैच को फिनिश करना चाहते थे और पूरी तरीके से वहां पर ये उन्होंने रोक लगाई। तो चलिए यहां पर 4 गेंदों में अब चाहिए 11 रनों की जरूरत। नए बल्लेबाज आएंगे बल्लेबाजी के लिए। कल्पेश भोपी जो पहले मैच में मौजूद नहीं थे,
आज सेकंड मैच में जरूर आए, गेंदबाजी बढ़िया की उन्होंने, लेकिन बल्लेबाजी में क्या वही दमखम दिखा पाएंगे लेफ्टी बॉलर अभी तक यहाँ पर कमाल की गेंदबाजी करते हुए। आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स ने वाली टीम की तरफ से, लेकिन जो भी है आप सैंडी और कल्पेश को यहाँ पर अपना बल्लेबाजी में दम दिखाना पड़ेगा। सैंडी बोयर लगातार नॉन स्ट्राइक एंड पर खड़े, फ्रेश बैट्समैन है, क्या उसका फायदा मिलेगा गेंदबाज को या बल्लेबाज हार भी होते जाएंगे। इस बार भी मिस टाइमिंग स्ट्रोक है, खिलाड़ी महेंद्र पहुंचे थे जरूर, लेकिन सैंडी ने वहां पर मना कर दिया है कि भाई आप रुकिए, आप जो भी करना है मुझे करना है। शायद उसी सोच के साथ उन्होंने स्ट्राइक अपने पास रखी है। एक छक्का एक बाउंड्री, ये मैच का खेल समाप्त कर सकती है, लेकिन एक डॉट बॉल दबाव डाल सकती है। देखेंगे अभी भी दोनों टीमों ने हिम्मत नहीं हारी, क्योंकि अंतिम क्षणों तक ये टीमें जरूर मैदान के अंदर लड़ेगी। लेफ्टी गेंदबाज ने काफी कमाल की गेंदबाजी की जरूर है गौरी स्पोर्ट्स ने वाली टीम के गेंदबाज ने, लेकिन यहां पर मौका भी नहीं दे पा रहे बल्लेबाजों को, मौका लेना पड़ेगा। एक आध रिस्क, 600 से अधिक दर्शक यूट्यूब के माध्यम से इस मैच का आनंद ले रहे हैं। ये 60,000 की टूर्नामेंट है, लेकिन 600 से अधिक दर्शक, उन तमाम क्रिकेट माँ बापों का हम स्वागत करेंगे तिरंगा ट्रॉफी में, जो तिरंगा 11 धुंधरी टीम की ओर से इस टूर्नामेंट का आयोजन। अंतिम गेंदें बची है 3 और चाहिए 10 रनों की जरूरत। बिग फाइट दो टीमों के बीच में, लगातार फील्डिंग में बदलाव, वाइडिश लॉन्ग ऑन था उसे लॉन्ग ऑन की तरफ कवर है, थोड़ा सा बदलाव, लगातार गेंदे में परिवर्तन नजर आता हुआ, मैच काटे की टक्कर है, क्रूशियल मोमेंट है, कौन लहराएगा इस मैदान के ऊपर। ये तिरंगा और स्वीप शॉट खेलना चाहते थे, डॉट बॉल की समाप्ति, ये फेवरेट स्ट्रोक है इनका जरूर, और ये लेफ्टी गेंदबाज ने यानी कि पूरी तरीके से बांध रखा है बल्लेबाजों के ऊपर। 2 गेंदों में चाहिए अब 10 रनों की जरूरत। मैच कहां था, मैच फंसा दिया है रिडगर टीम ने, क्या यहां पर कोई एक बड़ा शॉट निकलेंगे? और इस बार अपील तो की गई थी, लेकिन ये डॉट बॉल की समाप्ति, बढ़िया वहां पर विकेट कीपर के पीछे गेंद को रोका। अब मात्र एक गेंद, 10 रनों की जरूरत, 5 गेंदों में मात्र केवल 1 ही रन दिया है। संदेश ये क्रिकेट है, कितनी मजबूत स्थिति थी रिडगर टीम की, एक ही सिर्फ विकेट गंवाया था उन्होंने, लेकिन जैसे ही राहुल का विकेट गंवाया और ये मुकाबला पूरी तरीके से गंवाया, क्योंकि रिडगर टीम के संदेश अंत तक रहे, मैच का अंजाम न दे पाए, ये बहुत गलत बात है रन एंड शौर्य 11 रिडगर टीम के लिए, और ये मुकाबला जीता आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स ने वाली टीम। हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम शौर्य एंड रन 11 रिडगर। अगली टूर्नामेंट के लिए आपको बेस्ट ऑफ लक। लाइनअप करून जा सौरभ, आणि लाइनअप करून या नेवाली क्रिकेट संघ। चला चेंडू द्या मैदानात, थँक्यू। तर मॅन ऑफ द मॅच तर महेश पाटील ठरलेत या सामन्याचा सामनावीर, ज्याने 11 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये वाचवल्या, तो महेश ठरलाय या सामन्याचा सामनावीर। हे देखिए